राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब नाहाटा यांना सोमवारी श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली। गेल्या वर्षी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात त्यांना अटक झाल्याचे सांगितले गेले। मिळालेल्या माहितीनुसार या आर्थिक फसवणुकी प्रकरणी पुणे पोलिसांकडून तपास सुरू असून त्याच अनुषंगाने श्रीगोंदा पोलिसांनी ही कारवाई केली आहे। अटकेनंतर नाहाटा यांना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी संबंधित यंत्रणेकडे हजर करण्यात येणार असल्याचे समजते। महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे तत्कालीन अध्यक्ष प्रवीण कुमार नाहाटा आणि गजनिया शेल्टर्स कंपनीचे संचालक अजय चौधरी यांच्यावर मे 2025 रोजी डेक्कन पोलिसात हा गुन्हा दाखल झाला होता। राहुल मक्तेदार नावाच्या एका सॉफ्टवेअर अभियंत्याची 2,60,00,000 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला होता। त्यानंतर फक्त मक्तेदार नाही तर 11 जणांना फसवल्याचे प्रकरण समोर आले होते। एकूण फसवणुकीची रक्कम 9,49,35,000 रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद होते। आता या प्रकरणात अटक झाल्यानंतर नगरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। नाहाटा यांच्यावर आतापर्यंत सुमारे 3 ते 4 वेळा अटक किंवा कायदेशीर पोलीस कोठडीची कारवाई झाली आहे। त्यांच्या विरोधात फसवणूक, अपहार आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विविध गुन्हे दाखल झाले होते।